ये सावकाश. अरे काय रे वेळ आली, तुला कुठे लागलं तर नाही ना बाय? नाही. हे काय? अरे माझं राहू दे रे, सूनबाई कुठे आहे बघ. ओल्या हळदीची पोर एकटी पाठवली आपल्या जीवावर. अरे बघ कुठे आहे ती. हा ती तिथं आहे वाटतं. तू बाईस, मी आलोच. बसते. खरंच आईची निवड चुकली नाही. चल उठ. अगं आपल्या घरी. आपल्या घरी? आणि माझी माणसं? हा काय मी आहे, तिकडे आई वाट पाहते. चल. अगं असं काय बोलतेस? या अपघातामुळे तुला भांबावल्यासारखं झालं. चल उठ. तुम्ही कोण? हा काल आपलं लग्न नाही का झालं? लगीन? तुमच्याशी? हो. नाही. अगं असं भ्रमिष्ठाचं काय करते? काल देवा ब्राह्मणाच्या साक्षीनं हे मणिमंगळसूत्र नाही का बांधलं मी तुझ्या गळ्यात? आठवतं ना? अरे दिसली का सूनबाई कुठं? हो आहे, तू तिथे थांब. सापडली तुझी सून. मी आईला घेऊन येतो, तू इथेच थांब. गौरा कसला विचार करतीय? जा जा त्याच्याबरोबर सजीव त्याचा संसार. वय नाहीतर तुझं लग्नाचं सपान भंगून जाईल आणि जलमभर पायात चाळ बांधून नाचावं लागल तुला. बरं माझं लगीन? अगं या अग्नी नारायणासमोर आताच त्यानं तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं यानं. हो मग लगीन ते या परात काय वेळ असते या. चल आईकडे. काय दैवयोग आहे पहा. आज या अपघातातून आपला पुनर्जन्म झाला. आता पुन्हा हो, पुन्हा सप्तपदी, पुन्हा लग्न. यालाच म्हणतात ईश्वरी संकेत. चल. लंका जा भाकरीचा तुकडा आण. सासूबाई फार लागलं का हो तुम्हाला? नाही का, अगोदर तुकडा ओळून टाक त्यांच्यावर. होय. तुम्ही सगळे सुखरूप परत आला. जीव भांड्यात पडला माझा. आमचा असू दे का वहिनी, पण दादाचं कसं आहे? अरे बरा आहे माझा, पण पाय अरे हाड मोडल्याचा संशय होता, पण नुसता आतल्या हात दुखावलाय. होईल बरा. नवी सून पायगुणाची आहे तर. देवकी, अगं देवकी, असं असं म्हणजे लग्नात देवकी नाव ठेवलं काय? छान जोडी जमली, वसुदेव आणि देवकी. वसू, अरे नमस्कार करा जोडीनं दादा वहिनीला. अगा
अगं चौबाई, दोन्ही हात जोडून जमिनीला टेकवून नमस्कार करावा. औक्षवंत वहिनीला नमस्कार. जन्म सावित्री हो. अगं लंका, माप ठेवले वहिनीचा. चल माप लावून आज जायचं. हं? या बाई हातानं. अगं पायानं ठेव की. चला कुलस्वामीच्या पाया पडा. वहिनीचा आता नाव घ्यायला सांगा त्यासनी. हे बाई नाव. नाव कोणाचं? अहो नवऱ्याचं. चांगलं हुकाण्यात न घ्या. हा हुकाना. पण मला मी त्या तू काय अवघड. मी घेऊन जाऊ. घे. घे ग. इकडं आहे शेती, तिकडं आहे वाडी, अवती भोवतीनं हिरवी झाडी आणि मधनं चालली आहे हनुमंतरावांची गाडी. मधल्या झाडात न चाललेली गाडी ती हनुमंतरावांची म्हणजे आमची. आणि तर नाव घ्यायची पळी तुमची. इकडं मृदू तिकडं ढोलकी, डंका वाजतोय पिरतीचा आणि वासुदेवरावांच्या कानात घुमतोय देवकीचा पैंजण पिरतीचा. देवकी कसला गौखाना हा? ढोलकी काय, मृदंग काय, आणि होय ग चांगल्या घराण्यातली ना तू, आणि असलं गावढळ बोलतेस पिरतीचा. आश्चर्य. असू दे रे सदाशिव. नुसतं घरानं चांगलं असून भागत नाही. संगतीवर असतं सगळं. हिच्या मैत्रिणी खेळवर मग ही असंच बोलणार. जीभ काय शिकवेल तसं बोलते. आता इथं आली आहे, सुधारेल हळूहळू. पण पुरे रे. भाषा बदलली म्हणून भावना बदलत नाही. साधू संत अडाणीच होते ना, मग त्यांचे अभंग गातोस की रोज भजनात तू. अक्षी खरं बोला ना. आज रात्री भजनाला अरे रंग भरणार. अगदी बरोबर.